यानंतर महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे संभाजी भिडे यांच्या संदर्भात भिडे गुरुजींवरती कुत्र्याने हल्ला केलेला आहे। कुत्र्याने भिडे गुरुजींच्या डाव्या पायाचा चावा घेतलाय। सांगलीच्या माळी गल्लीमधली ही घटना आहे। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरती कुत्र्याने हल्ला केलेला आहे। संभाजी भिडे गुरुजींच्यावर कुत्र्याने हल्ला करत त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतलाय। शहरामधील माळी गल्ली या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दीपक, काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच रात्री 11:30च्या सुमारास भिडे गुरुजी आपल्या माळी गल्लीतील धारकऱ्यांच्या घरी जेवणासाठी गेले होते। जेवण आटपून ते परत निघत असताना त्या ठिकाणी काही भटका कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला कुत्र्यांनी चावा घेतला, पण लगेच धारकऱ्यांनी धाव घेऊन कुत्र्यांना हुसकावल्यामुळे पुढील अनर्थ टळला। रात्रीच भिडे गुरुजींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केलं होतं आणि मध्यरात्रीच त्यांना उपचार करून घरीही सोडण्यात आलेलं आहे आणि आता कोणत्याही प्रकारचा धोका भिडे गुरुजींना नाहीये। जी जी जी, धन्यवाद दीपक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।